दरम्यान हरियाणातील दमदार अशा विजयानंतर आता भाजपला महाराष्ट्रातही एक विजयाचा मंत्र मिळालेला आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठा मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं, मात्र यावर महायुतीला आता तोडगा मिळालाय। हा तोडगा नेमका काय आहे बघूया रिपोर्टमधनं। महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणात क्रीमी लेअरची मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्यात आली। मात्र महायुती सरकारच्या या निर्णयामागे अनेक राजकीय पैलू आहेत। महायुती सरकार हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही ओबीसी फॉर्म्युला वापरणार असल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आंदोलनाचा मोठा फटका बसला। राज्यातील अनेक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला। मात्र हरियाणातील विजयामुळे महायुतीला काहीसा दिलासा मिळाला। हरियाणामध्ये जाट समुदायात भाजप विरोधात नाराजी होती, त्यामुळे भाजपनं इतर समाज आपल्या बाजूने वळून विजय निश्चित केला। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजासोबतच इतर समाजाची मतं आपल्या बाजूने वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। अनेक महामंडल जो कई लोगों से दिनों से मांगनी थी, जैसे गौड़ी समाज है, वाणी समाज है, ऐसे सभी महामंडल की जिनकी मांग थी उनको हमने कल महामंडल उनके डिक्लेयर किया है। हर महामंडल 50 करोड़ रुपए का हमने निधिया भी उपलब्ध करके दिया है। आने वाले समय में उस महामंडल के माध्यम से जैसे हमारे ओबीसी डिपार्टमेंट के माध्यम से स्पर्धा परीक्षा रहती है, हॉस्टल रहते हैं, एमपीएससी यूपीएससी की ट्रेनिंग होती है, पुलिस की मिलिट्री की ट्रेनिंग होती है, ऐसे सारी चीज़ों की उसके माध्यम से हम उस महामंडल के माध्यम से सबको पहुँचाएंगे। राज्य सरकारनं फक्त क्रीमी लेअरचीच मर्यादा वाढवली नाही, तर ओबीसी अंतर्गत येणाऱ्या इतर समाजाची महामंडळ स्थापन करण्याची देखील अनुमती दिली आहे। शिल्पी, गवळी, कुंभार, लेवा पाटील, लोहार अशा समाजाची मंडळं गठीत करण्याच्या निर्णयाला कॅबिनेटनं मंजुरी दिली। दरम्यान सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सडकून टीका केली। 80 निर्णय पैशात तिजोरीत पैसा नसताना घेतले जातात। यांना कुणाची चिंता आहे? या राज्यामध्ये गेल्या वर्षभरापासून एकेका सचिवाकडे 2-2 चार्ज ठेवले। यांना मागासवर्गीयाची चिंता आहे का? सामाजिक न्याय विभागाला पूर्णवेळ सचिव नाही। बहुजन कल्याणसारखे 52% हिस्से असणाऱ्या खात्याला सचिव नाही। कृषी विभागाला सचिव नाही। 4 वर्ष झालेत मर्जीतील सचिवांना बसवून या सरकारने तिजोरीची लूट केली, स्वतःचा स्वार्थ साधला। अशा सरकारला जे महत्त्वपूर्ण आहेत, लोकांच्यासाठी जे खाते आहेत त्यांना पूर्णवेळ सचिव देता येत नाही, तर हे सरकार चालवतंय कुठल्या दिशेनं आणि कुठल्या लायकीनं चालवत आहेत हे महाराष्ट्र बघतोय। महायुती सरकारकडून मुस्लिम समाजालाही प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मदरशांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचं वेतन तब्बल 10,000 रुपयांनी वाढवण्यात आलंय। अजित पवारांमुळे मुस्लिम समाजाच्या या मागणीला मंजुरी मिळाल्याची चर्चा आहे। दरम्यान सरकारच्या या निर्णयाचं एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी देखील स्वागत केलं। मतलब सरकार को ये भी पता है कि अल्पसंख्यक इस मुल्क में रहते हैं, इस राज्य के अंदर रहते हैं, इसमें तो ये जो भी फैसला लिया गया है सबको मालूम है कि कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना जो है वो चुनाव है, और चुनाव के अंदर जो कुछ हथकंडे अपनाए जा सकते हैं। जैसे 75 सालों के अंदर इनको एहसास कभी हुआ नहीं था कि हमारी भी एक बहन है जिसको लाड़ करना चाहिए। इलेक्शन आया तो लाड़ करना शुरू कर दिए है, और अब अल्पसंख्यकों के लिए है तो आप ये जो किए हैं, चलिए ठीक है, देर आए दुरुस्त आए। कुछ तो अकल आई दिमाग में, भेजे के अंदर ये समझ में आया है कि इस राज्य के अंदर मुसलमान भी रहते हैं, अल्पसंख्यक भी रहते हैं, उनके भलाई के बारे में भी एक करना है। लेकिन आखिर में यही कहूँगा, कितना भी कुछ भी कर ले, आएंगे तो नहीं अब सत्ता में। लोकसभा निवडणुकीतील चुकांमधून भाजपनं धडा घेतलाय। सोबतच हरियाणामधील विजयानं भाजपच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या। मात्र निवडणुकीच्या तोंडावर ओबीसींसाठी घेतलेले हे निर्णय भाजपसाठी किती फायदेशीर ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रौनक कुकडे, एनडीटीव्ही मराठी, मुंबई। एकच पर्व ओबीसी सर्व।